उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी महायुतीचा धर्म पाळत सर्व उमेदवारांचा जो आहे तो प्रचार करण्याचं स्पष्ट असे या ठिकाणी आदेश दिले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मावळचे आमदार आहेत। अण्णा, काय सांगाल? काही दिवसापूर्वी तुम्ही बांडेंचा जो आहे तो विरोध करत होता, मात्र अजितदादांकडून आता सांगण्यात आलंय की महायुतीच्या उमेदवारांचा जो आहे तो प्रचार करायचा। आता कसे तिथे बॅलन्स करणार होते? लोकसभेच्या निमित्तानं महायुती राज्यामध्ये एकत्रितपणानं ही लोकसभा लढवत असताना महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना शिंदे साहेबांची आणि इतर घटक पक्ष यांना एकत्रितपणानं करून राज्यातील 48 जागांपैकी ज्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला येतील त्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी असलेल्या मित्र पक्षांच्या उमेदवारांचं देखील आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, अशा पद्धतीनं स्पष्टपणाचे आदेश आदरणीय अजितदादा आणि प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब या सर्वांनी आम्हाला दिलेले आहेत आणि त्या आदेशाचं पालन करून आम्ही काम करणार आहोत। परंतु मावळ लोकसभेची जागा ही अधिकृतपणानं अजूनही घोषणा झालेली नाही। ही जागा कोणाला दिलेली आहे, इथला उमेदवार कोण आहे, आम्ही काल आणि आज अजूनही आम्ही ठाम आहोत की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी। परंतु वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि उमेदवार जो असेल त्याचं देखील काम चोखपणानं प्रामाणिकपणे करू। कुठेतरी युटर्न घेताना दिसतं का? इथून मागे तुम्ही आता 2 महिने पाहिलं तर तुम्ही अजून देखील ठाम आहात, मात्र प्रचार करायला वरिष्ठांनी सांगितलं, मग तुम्ही त्यांना काय करणार? नाही, हे बघा, वरिष्ठांनी सांगितलं शेवटी पक्षाचं पालन करणं किंवा आदेशाचं पालन करणं हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं काम असतं, त्यांची जबाबदारी असते। परंतु यू टर्न घेणं किंवा सरळ रन करणं हे आम्हाला देखील चांगलं समजतं। यू टर्न घेण्याचा कुठलाही कारण नाही। आम्ही जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांची देखील मतं जाणून घेतली आणि तेच आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। उद्याच्या काळामध्ये खाली लोकसभेचा उमेदवार कोण यापेक्षा देशाचा पंतप्रधान कोण असणार आहे हे समजून आम्ही सर्वजण काम करणार। आगामी काळात तर बांडेंनाच तिकीट मिळणार आहे, त्यांचा प्रचार करावाच लागणार। अधिकृतपणानं घोषणा होऊ द्या, झाल्यानंतर उमेदवारापेक्षा देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना मतदान करा, हेच आम्ही आवाहन करणार। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।